इथं काय म्हणाले जे विकार तेच अहंकाराचे. बरं अंतकरण आता त्याला अहंकार आपल्याला काय करायचं अहंकार ब्रह्मरूप कसा करणाऱ्याने काय केली मागच्या श्लोकात आपल्याला काय कळालं आता ते त्याला म्हणायचंच नाही आपण इथं ऐकून आपल्याला नाही कळायला त्याला खायचं आपल्या करता का ते शंक घेणार मागच्यात काय सांगितलं की महाराज हे 5 पदार्थ आहेत ना मी नाही माझे नाही हे मला काय चांगलं कळालं पण असा म्हणणारा जो आहे माझं 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 म्हणायला आपण म्हणे माझं घर आहे आपण म्हणायला ते हे मध्येच आहे ना पण हे म्हणायला का हे आपणच म्हणायला हे म्हणायला बी अहमच लागायला आणि माझं म्हणायला तरी म्हणजे ते अहम त्याचं म्हणणं असे अहम आहे ना ते 5 नाहीत हे मला पक्क कळालं हा हे कळालं आता शरीर मी नाही कळालं ना येऊ दे त्याला म्हातारपण येऊ दे एखादा कोणता रोग मला नाही झाला मी त्याला जाणणार त्याच्याहून अहम म्हणून ते तिकडे नाही जायचं अहम म्हणून मी हे स्पष्ट आहे ना काळा असू गोर असू कसा इंद्रिय हे बी येत आणि माझ्या कामाला पडतेत म्हणून माझे पण त्या असले तर व्यवहार होईल आणि ते नसले तर जेवढा व्यवहार होणार नाही का कोणता म्हणतात ना हो भूमीला किती पाय आहेत 52 पाय कोणी म्हणजे कोण कोणाला रिकाम पण होतो मारो 52 पाय म्हणजे त्याच्यातला एक पाय मोडला लंगडी होती का त्याचा आपल्या 2 डोळे ते एक डोळा गेला हा 2ही गेले तरी पण त्याच्याशिवाय असं वेदामध्ये उपनिषदामध्ये आले वेळ घ्यायचा वाद निर्माण डोळे म्हणे आपण आहेत म्हणून सगळं पाहायला ते म्हणजे का नाही म्हणे मी म्हणून सगळं ऐकायला मिळालं अहो म्हणजे सगळं ऐकलेलं पाहिलं पण सांगावं लागतं ना म्हणजे वाणी म्हणायले मी म्हणून तुमचा सगळा थाट आहे अडचण तुम्हाला पडत नाही पाहिलेलं नाही पाहिलेलं सगळं मी वाणी काय करायला पाय म्हणायला हे सगळं घरी पण आम्ही तिथे ते घेऊन जातो तेव्हा तुम्ही पाहतात ऐकतात काय यायची काय झाली विकच नाही ते त्याला प्रजापतीवर जाऊन धिंगाणा सूक्ष्म द्या मग ते म्हणले असं करा गाड्या आता तुमचा तुम्ही वाद मिटवा म्हणजे कसा मिटवायचा तुम्ही घर पहा चांगलं पहा सगळी व्यवस्था झाली पाहिजे अशी अर्धी नाही बरं का असं काय करा तुम्ही घर पहा आणि त्या घरामध्ये तुम्ही जा आणि एक एक निघा मायाशिवाय जमत नाही मायाशिवाय जमत नाही असं म्हणतात ना डोळे म्हणते तर मायाशिवाय जमत नाही मग तुम्ही निघा काय ना म्हणजे ऐकायला नसलं तर मायाशी जमत नाही पाणी म्हणले माझ्याशिवाय पाय म्हणले मी नसलो तर तिथंच पडन हात म्हणले मी नसलो तर काय खाईन एका एकाचे होता ते काहीच बोला प्राण येऊ द्या म्हणा भाऊ द्यायची मस्ती चिरू द्या एक एक गेलं डोळे गेले तरी आंधळ म्हणून आहेत कान गेले तरी भैर म्हणून आहेत पाय गेले तरी लंगड म्हणून आहे हात घेतले तरी खोळ म्हणून आहे वाणी गेली तरी आहे शिल्लक म्हणजे आणि प्राण निघून चालले की हे अरे नाही नाही आता भांडणं पण करा आपल्यात कोण आहे प्राण म्हणून तर सगळ्याला शेवटला प्राण घातलं प्राणात परमप्रिय आत्मा हा हे झालं ना तर सांगायचं तात्पर्य याच्यातून घ्या त्याच्यामुळे मला हे एवढं कळालं पण ते अहंकार हे मी पास नाही हे मला चांगलं कळालं पण ते अहम हे जे आहे ते ह्या सगळ्यांनी धरू नये ना सगळ्यांनी म्हणजे राग द्वेष लोभ काम क्रोध सुख दुःख याला बघा तुम्ही प्रत्येकाला मी म्हणून शब्द वापरतो राग आला तर मला राग येतो बघा हा बोलायचं नाही कमी राग खराब आहे काय करीन हे काही हो ती मी म्हणते मम्मी ए पोरो त्याला काही जास्त बोल नका बरं का त्याला राग येतो राग मी क्रोध कोणाला आला मी लोभ कोणाला झाला मी सुख कोणाला झाले
मी सुखी सुखम दुःखम मध्ये शंकराचार्याने खूप त्याचं वर्णन केलेले खूप बारकाईने सांगितलेले विषय हे इतकं मोकळं मोकळं हा चला आता अशा ह्या सगळ्याला धरून घेऊ तीन लागले रागद्वेषादी परिच्छेद इतकाच अहंकार इतकाच का सगळीकडे व्यापक हम जे अस्मी हम हम म्हणजे मी आंधळा आहे मी लंगडा असं होऊन शरीरा संकोचित व हा जो अंतःकरणाला परिच्छेद म्हणजे अहंकाराला परिच्छेद म्हणा तुकडा परिच्छेद म्हणजे पहा किती किती उपकार आहे परिच्छेद समजायचं नाही परिच्छेद म्हणजे वेगळा तुकडा पहा तुकडा आहे आणि दुःख संबंधित हाच अंतःकरणाला परिताप आहे आणि दुःखादी संबंध आधी सगळं सुख आले दुःख आले सगळं आलं ना सुख दुःख आधी हाच अंतःकरणाला परिताप आहे ताप ताप आल्यावर कसं अंग गरम होतं तसं माणसाला दुःख झाल्यावर सुख मिळवायच्यासाठी मी अहो इतकुसा तो मोकळा असतो लहानपणी तिला वाटतं मी आई व्हायला पाहिजे कारण आई झाल्यावर तिला काय होणार आनंद होणार आहे ती आई होण्याकरता पंगईत बसून राहतील का सगळंच काम करते ते काम करते ती 9 महिने पुन्हा सहन करती वज डोक्यावर नाही कुठं पाठीवर नाही पोटात ते भलं एवढं डेऱ्यासारखं होतं ते वजन समजायला तुम्हाला ते अनुभव आहे आम्हाला नाही अनुभव ते तर झालं पण ते जन्म देतानी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आकांती जननी मोकलोनी धाये ती काय म्हणती आकांत मारोडी राहतो भगवान महाराज माझा तर रस्ता पहिली कोणती घर अशी मोठ्याने आढळली त्याला जेवढं काही विकसितपणा नव्हता इंजेक्शन देणं दवाखान्यात नेणं 50-60 वर्षी अशी घोर आढळल्यासारखा अकांत शब्द वापरला अकांत आहे मोकळून आहे भाईने गोष्ट मला सुद्धा अनुभव आहे संडा जर घट झाली नसली तुम्हाला सुद्धा तसंच करावं लागतं म्हणावंच लागतं तसं तिला कळा घ्यावाच लागते आणि मग ते जन्माचं तिलाच झालं का याला बी झालं मला बी झालं आणि तिला बी झालं म्हणून जन्माचं दुःख पण ते सगळं झालं सगळ्या गोष्टी झाल्या पण त्याच्या तोंडाकडे बघितल्यावर ते दुःख विसरून गेली ककत झाली सगळ्या स्त्रिया आनंदाने होत्यात कसं मला पुढे आले काढणं नक सुद्धा ती हेनी काढती कशाने ते आता आलं ते तुमचे नख काढायचं ती नाक दाताने काढती पास्ता पास्ता साठी ती का वासनाला निर्मळ करती तसं ही पास्ता पास्ता कुठं काही असलं तर काय काय करते ती आनंदाने कसं हा आनंदाने म्हणजे आनंद मिळवायला सुद्धा दुःख ना
त्याच्यापेक्षा गुरु माऊली संत माऊली परम उपर बाप न करी अशी माय धर्मे देखील त्यांचे पाय दिले अक्षय मरणारा दिलं म्हणला का न मरणारा असं काय केलं. हा चला म्हणजे हे मला म्हणायचं आधी त्याले सुख दुःख हे ते दुःखादी संबंध हाच अंतःकरणाचा परिताप आहे. म्हणून माहिती आहे का तुम्हाला ते किती ताप आहे सगळे ते रामदास स्वामी रामचंद्र तापे आमची आई असं म्हणत होती ती आंघोळ करताना ते आंघोळ करायला सुरुवात झाली की ते सुरू व्हायचं एक साडी तिने पाठ केली गुरुनी मला साडी दिली असं ते म्हणायची साडी म्हणायची ते इकडे यायच्या आधी आपलं चिंतन ऐकायचे साडी दे हे तर म्हणायचेच बाबा हिरवी तापे तापलो रामराया परमदीन दयाळा निरशी मोह माया अचे पळ मन माझे नवरी ना तुझीन रघुरायाची धाव रे धाव रघुराया जय जय ते मला आम्हाला ते ऐकू ऐकूच काय झालं ते आणखी म्हणतली म्हणत नाही म्हणायची मोठी म्हणायचे ते आमच्या काय झालं निर्विध तापे तापलो रामराया आहे ना किती ताप म्हणजे दुःख ए मला ताप देऊ नको म्हणजे निर्विध कोणते आध्यात्मिक शरीर संबंधाने भौतिक इंद्रिय संबंधाने आणि आधी दैवी म्हणजे हे ताप आहे तर ते हे ताप तरी अंतकरणा संबंधाने अहंकाराच्या ठिकाणी येते ना ते काय म्हणाले की असा जो मी प्रत्येक आत्मा ज्याला मला कळत तो याला धरून याच ब्रह्माचं आहे की कसं आता आपल्याला कळलं आता मला वाटतं महागा जायचं काही काय म्हणे हे 5 पदार्थ मी नाही हे माझे म्हणले तरी ते मी नाही पण मी असं आहे ना सगळ्याला आपल्याला आपण असेच असं वाटतो का कसं आता बघा कोणाला विचारा तुम्ही लहानपणची का या लहानपणचा तुम्ही आता आहे ना आता म्हातारा झालो मग काय झालं मग लहानपणचं शरीर आता राहिलं का लहानपणची इंद्रिय आता राहिले का लहानपणाची ताकद आता राहिली का लहानपणचे विचार आता राहिले का लहानपणचा मी आता राहिले म्हणजे प्रत्येकात आता असा मला माझा परिचय काहीच नाही तिकडे कोणाचं कसं लक्षात आलं का हे जर ध्यानात घ्या बरं नाही कोणा हो सगळी कथा झाली पुन्हा मग रामायण संपल्यावर सगळे लोक घरी झाले अरे म्हणजे पाहिला रामाची सीता कोण होती हा सीताची सोड होती परिताप लक्षात परिताप आहे परिणाम म्हणजे एक परिच्छेद 2 आणि परिताप किती झाले अहम अहम हे तिन्ही नियुक्त आहे झालं का आणि ब्रह्म तर त्याच्यात संबंधच नाही या 3 धर्माचा अरे धर्म परिच्छेद तरी धर्म झाला आमचा या 3 धर्माचा अंतःकरणाशी संबंध आहे आणि अंतःकरणाला धरूनच मी अहम आहे आणि प्रत्येक आत्मा या अंतःकरण धर्माचा साक्षी आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला कळायला का ते धर्म प्रत्येक आत्म्याचे नाही तसेच आत्मा द्रष्टा आहे त्याचे उलट अहंकार दृश्य आहे अहंकार कसा आहे दृश्य म्हणजे जाणण्यात आत्म्याला सर्वगतत्व आहे उलट अहंकाराला परिच्छिन्नपणा आहे परिच्छिन्नत्व आहे आत्म्याला आनंदरूपत्व आहे अहंकाराला दुःखित्व आहे अशा अत्यंत विरोध स्वरूपाने आत्मा व अहंकार याचा अनुभव असल्यामुळे आत्मा व अहंकार याच्यातील भेद स्पष्ट आहे कसा आहे अहंकार हा आणि आत्मा तर ब्रह्मरूप आहे तुम्ही तर म्हणाले की ते दोन्ही कशा येतं आता बघा
आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे मीच्या ठिकाणी हे धर्माची परिस्थिती आहे आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असं कुठंच कोण्या शास्त्रामध्ये कुठंच असं वचन आलं नाही की ब्रह्म प्रगटता म्हणले की हम घ्यायचं आणि प्रगटता ही ज्याची आहे म्हणलं त्याला दोन गोष्ट सांगतो व्यवहारामध्ये साक्षी शब्दाचा वापर करते जागा याने घेतली एक दोन आणि तीन त्या दोन तर एक पण ते त्याचे भाऊ नाही पाहिजे हा. इकडे पोलीस ते भांडणं करताना बी तिथलंच माणसाला धरती त्या खांद्यात त्यामुळे मी तर होतो म्हणून पाहिलं आता दोघ जण भांडणं करायले ते तिथंच आहे भांडणामध्ये आणि हे तिथं पाहायला ते तिथे पाहायला म्हणजे याला माहिती आहे ते भांडणं कसे करायचे त्यांनी शिव दिली यांनी शिव दिली त्यांनी लाथ हाणली यांनी मुठी हाणली त्यांनी काठी हाणली यांनी चाको मारला असं कोणी पाहिलं झाली यांनी साक्षी घेतली भांडण आहे का फक्त काय आता ते बी तिथंच होते भांडणं करणारे आणि हे साक्षीवाला सुद्धा पण त्याने तिथंच होते त्याला माहित आहे पण ते एकूणमेकाला मारायलेत वार लागले त्यांनी काठी हाणली याला वळ हाणला यांनी चाकू हाणला त्याचं रक्त निघलं हाफ मर्डर रक्त निघलं की हाफ मर्डर गेलं की फुल मर्डर असं त्याचं काहीतरी आहे बाबा काठी हाणली तर त्याचं काय हाफ मर्डर होऊ शकत असं असं झालंय कोणी पाहिलं मग ह्याला वळ आला का याचं रक्त निघलं का यांनी ते शिवे दिलेले आहे केलेलं हाणलेलं आहे केलं पण जरा अंतराने का त्याच्यात मिसळून याला काय म्हणायचं साक्षी आणि ते भांडणं करू लागले तर साक्षी का ते विशिष्ट याला याचा हात धरले त्याचं टंगड धरले हे काय झाले तसं जो अहंपणा आहे ना तो विशिष्ट असल्यासारखा त्याला शास्त्रात चिदाभास काय म्हणते तरी पण त्याच्यावरती आरोपितच हे दृष्टांत कमी पडायला त्याच्यावरती आरोप आता त्याच्यावर जर आरोपित आहेत तर आत्म्यावर आरोपित आहेत का त्याने आंघोळ घेतलं ओढून लक्षात आलं आत्मा व अहंकार याच्यातील भेद स्पष्ट आहे तू म्हणाल बरं का आता जर तू असे म्हणशील अहंकारात आणि आत्म्यामध्ये इतकी काय परिच्छेद कुणाकड अहंकार परिणाम कुणाकड अहंकार अंतःकरण अहंकार एकच परिताप अहंकार आणि आत्म्यामध्ये बिलकुल आत्मबरोबर मुलगा कधी बी आपल्या भावकीशी आणि त्याची बायको बी कधी बी भावकीशी भावकीशी धन्य बात करून आज आला कसा सारखे तुम्ही तुमचं कसं तिकडे बात ती म्हणजे हुंडा केवढं बी घ्या पण माझ्या बापाचं आडनाव लिहिन मग तुम्ही हे तू घरीच राहा बरोबर का पण तुम्ही सगळ्याचा बात करून इकडे काय झाले आणि आम तुमचे मालक साबळेच होते का नंतर गोरदेव नाव नंतर आलं का साबळे नाव नंतर मला कळत हे नाव नंतर आलं का कळणे रूप नंतर आलं मला कळत मला पहिलं कळत नव्हतं मला आता कळत हे नंतर नाव आलं का कळणं रूप नंतर आलं
पहिलंच मी आहे, मला कळत नव्हतं तरी मीच होतो, आणि आता कळत तरी म्हणजे कळणं न कळणं हे बुद्धीचा स्वभाव आहे, आणि मी त्याला जाणणारा त्याच्याहून आलं. आता जर तू अशी म्हणशील की आत्मा व अहंकार यांच्यामध्ये इतका स्पष्ट भेद आहे, तर सर्वांना त्यांचा भेदाचा अनुभव काय येत नाही. तुम्ही म्हणालेत ना भेद आहे ना, आत्मा आत्माचे ना अहंकार, असंच आहे, मग सगळ्याला काम नाही, सगळ्याला वाटायला पाहिजे ना. मग जसा सूर्य उदय झाला ना, तुम्ही पाहिले की सूर्य दिसतो, याईनी पाहिले की सूर्य दिसतो, कुत्र्याने पाहिले की सूर्य दिसतो, सगळ्याला काय दिसतो, सूर्य दिसतो. तसं हे सगळ्याला अनुभव यायला पाहिजे का नाही. तर सर्वांना त्याचा भेदाचा अनुभव काय येत नाही. तर उत्तर असं दिलेले, तापलेल्या मागच उदाहरण गेले, तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यात अग्नी व लोखंड असे निरनिळे दोन पदार्थ असून अविवेकी पुरुषाला त्या दोहाचा ऐक्य विषयी असा भ्रम होतो. आता आपण कुऱ्हाड घेऊन गेलो शेवटायला, घिसड्या कशाला गोळा आणायचा, आपल्या अनुभवाचं, तर ते लाल दिसते ती कुऱ्हाड, आणि ते हाणून 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 त्याच्यात लालपणा निघून जातो, पण गरमपणा राहतो. लालपणा निघून जातो, गरमपणा राहतो. मग लाल कुऱ्हाड होती का लाल कुऱ्हाड संबंधाने दिसायली? दोन्हीचं काय झालं? पण अविवेकी काय म्हणेन, कोण कोण लाल आहे, आणि विचारवान काय म्हणे, नाही कुऱ्हाड संबंध अग्नीच्या संबंधाने लाल दिसायली आणि गरम लागायली, पण कुऱ्हाड कधी बी गाराच काळी झरत, आणि पाण्यात टाकल्यावर हातात घेऊन जाते ते. हा बसतो, पण वाटतो कोणाला बसेल. हा हे बरोबर बापूचा ऐक्याविषयी असा भ्रम होतो. त्याचप्रमाणे आता झालं दृष्टांत, त्याचप्रमाणे आत्मा व अहंकार, बरं का, आत्मा व अहंकार यांच्या स्पष्ट भेद असूनही अविवेकी पुरुषाला अनादी कालापासून, देहाला मी म्हणायची सवय लागली जन्मल्यापासून का अनादी कालापासून, अनादी कालाच्या आत्मा व अहंकार यांचं एकत्वाचा अध्यास, हे अध्यास संस्कार आहे. त्या अध्यासाचे काय संस्कार म्हणजे ज्ञान आहे. अहंकार व आत्मा एकच आहे असा भ्रम होतो, असे समजणे म्हणजे झाले. काय म्हणतात ते, अहंकार व त्याचा एकत्वाचा अध्यास संस्काराने अहंकार व आत्मा एकच आहेत असा भ्रम होतो का एकच आहे, असे समजणे म्हणजे झाले. ते तरी पुन्हा काहीतरी पाहिजेच नाही. आता त्याच्यावर ते अवतरण पुढच्या 10व्या श्लोकाचा, आता पुढे कोणता येणार आहे, 10वा श्लोक आहे आपल्या अद्वैत मकरंदाचा, 10वा श्लोकाला सुरुवात. तर त्यांनी त्याच्यात अवतरण घातलंय. जसं त्याने का आधी घातलं होतं की मी पाचावून कसा आहे, तरी पण मी अहम आहे. तर त्या अहमचं ना आता त्यांनी आता काय केलंय, याला हे 3 परिच्छेद येत ना आत्म्याला, म्हणून ते 2 एक वाटत असले तरी एक, ते कसे येत वेगळे येते असं समजत. त्याच्यावर पुन्हा काय शंका घेतली. कुंडलिकावर व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे दुरितांचे तिमिर जाओ विश्वधर्म सुदे पाओ जो देवांतील तोते जाओ प्राणीनाथ वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो भूता कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पिऊ शांती चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन बहुना सर्वसुखी पूर्ण होणे तेही लोकी म्हणजे जो आदिपुरुषी अखंडित
आणि ग्रंथ उपजीवी विशेषी लोकी पुष्टादंत विजय व्हावो. हे ते म्हणे श्री विश्वेश्वराव वीरेवरे ज्ञानदेव सुखिया. वीरेवरे ज्ञानदेव सुखिया. वीरेवरे ज्ञानदेव सुखिया. कुंडलिकावरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म धर्मदेश्वर भगवान. रामकृष्ण हरी गुरुजी. जय हरी बाबा, जय हरी. जय हरी महाराज. जय हरी, जय हरी महाराज. जय हरी सर्वांना, जय हरी.